एक वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर 2024ला आपण राहडगाव शहरामध्ये बाबासाहेब तांबे यांच्या बागेमध्ये आलो होतो. मोसंबीच्या बागेमध्ये. ही मोसंबीची बाग अशी झालेली होती की बाबासाहेब तांबे कोणाला बोलवतच नव्हते बघायला. आणि काडी काढायला जे येत होते ते काडी काढायचं एवढे पैसे मागवायचे की हे देतच नव्हते. मग तर आज एक वर्षानंतर या बागेमध्ये काय बदल झाला आहे आपण ते बघायला आलेलो आहोत. आपण ज्या पहिल्या वेळेस आलो होतो तर आपल्यासोबत सचिन पाटील होते, आपले दत्ता रोडे पाटील होते. यांनीसुद्धा काडी काढणाऱ्याला आणायचा प्रयत्न केला होता. मग तो काडी काढणारा आलाच नाही किंवा पळून गेला. तर मग बाबासाहेब भाऊ काय केलं त्यानंतर? त्याच्यानंतर तुम्ही राम राम, मी बाबासाहेब तांबे. तुम्ही जसं सांगितलं मस्के सरांनी, रोडे सरांनी, त्यावेळेस मग हे सगळं त्यांच्याकडे नियोजन दिलं. एक वर्षापासून त्यांच्याकडे नियोजन चालू होतं आणि हा जो आहे ते एक वर्ष लागला आम्हाला डेव्हलप करायला पूर्ण काडीवरचा भाग. आणि सगळं मस्के सर आणि रोडे सरच्या येणी झालेलं आहे. तर रोडे सरांना काय माहीत होतं त्यावेळेस? रोडे सरांनी पाहिलं. रोडे सर तर म्हणत होते काडी काढू. काडी काढली ना, मग काढीनंतर मग आपण काड्या काढल्या. कधी काढल्या? एक वर्षभरानंतर, समजा ते फोडायच्या आधी. काडी काढणारे काय येत नव्हते? काडी काढणारे 60 आणि 70 रुपये झाड मागायचे. हां. मग म्हणलं आपल्याकडे एवढं कुठं हे करणार, आपणच घरच्या घरी काढू म्हणलं. अच्छा. दत्ता पाटील तुम्ही म्हटलं तर काडी काढणार आणून देणार आहे म्हणून. आणले होते पण ते पैसे जादा सांगितले होते. तांबे सर नाही म्हणले त्यावेळेस. काय काड्या कमी होत्या का जास्त होत्या? काड्या जास्त होते. का काड्याच काढ्या होत्या बागात? त्यावेळेस काड्या कमी आणि पान जादा आहे. अच्छा. काय बदल वाटलं तुम्हाला बागात? बदल म्हणजे वर्षभरात? खूप चांगले झाडं आहेत आणि फूट बी चांगली झालेली आहे. मागच्या वर्षी कसा होता बाग? मागच्या वर्षी असं होतं की ते काढून टाकायला घेत होता, असा बगीचा झालेला होता. पण पूर्णपणे असं फुटलं का यावेळेस असं बघून आनंद वाटला. म्हणजे मागच्या वर्षी असं बाबळीसारखं वाटत होतं का? हा, काही पानाची संख्याच नव्हती काडीवर. पानं म्हणजे पानच नव्हती लगेच. पानच नव्हती. पण पानं जेवढे तेवढीच फुटी. पण तुम्ही जे वर्षभर दिलंय तुम्हाला ट्रीटमेंट, कम्प्लीट एक वर्ष लागलं ह्या झाडाला. असं नाही आहे की बा लगेच घेतलं आणि लगेच तेवढं होतं, तसं नाही. पण वर्षभर लागतं काही. एक वर्ष लागतं. सगळं आम्हीच नाही केलं तांबे साहेब, कारण आम्ही फक्त नियोजन दिलं तुम्हाला. नियोजन दिलं ना. तुम्ही वेळोवेळी मेहनत करताय. तुमची लॅब आहे, म्हणजे दवाखान्याची कामं असतात तुमच्या मागे. तुम्ही डॉक्टर आहे स्वतः. तुम्हाला सगळं सोडून इकडे येऊन तुम्ही मेहनत करता. आजही तुमचं आता बघा ना, व्हिडिओ काढायच्या वेळेत पाणी चालू आहे तुमचं. म्हणजे सकाळीच उठून डब्बा घेऊन तुम्ही शेतात येत आहे. म्हणजे हे सगळं तुमचं श्रेय आहे तुम्हालाच. आणि त्याचेच आपल्याला परिणाम दिसत आहेत. बागेमध्ये मागच्या वर्षी पानसंख्याच नव्हती. पानसंख्या. आणि ज्या बागेत पानसंख्या कमी तिथं फूट कमीच राहणार हो. आणि काडी वाढत चालणार. आपण वर्षभरात तेच केलं. झाडामध्ये जे स्टोरेज तयार व्हायला पाहिजे, जे अन्नद्रव्याचं बॅलन्सिंग पाहिजे, त्याचसोबत झाडांचं मुळांचा कक्ष व्यवस्थित पाहिजे, त्याचसोबत झाडामध्ये अन्न तयार होण्यासाठी जे आपलं पाणी व्यवस्थापन असो, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असो वार्षिक, त्याच्यावरच आपण भर दिला. त्यासोबतच मागच्या वर्षी आपण 3-3.5 टन आंब्या माल काढला. कारण आम्ही फूट निघल्यानंतर आलो होतो. फूट निघल्यानंतर आलं. बरोबर. आणि त्याचसोबत तुम्ही मृग माल आपण थोडंसं ताण दिला होता, पण मध्येच पाऊस आलता त्यावेळी पाऊस आला. मे मध्ये. तरी आपल्याला 60 टन मृग बाहेर निघला त्याच्यात. हो. म्हणजे 10.5 टन मागच्या वर्षी आपल्याला 250-300 झाडामध्ये निघलं होतं. आता यावर्षी सगळे आपले झाडं जे 220 झाडं आहे, कारण पलीकडचे गॅप होते तुम्ही ते काढून टाकले. तिथे तुम्हाला डाळिंब लावायची. बरोबर आहे. खराब झाडं झाले, जे रिकवर झाले नाही ते काढून टाकले आपण. आता ह्या 220 झाडामध्ये आता ह्या वर्षी काय वाटतं? आता तुम्ही पण सगळे बागायतदार आहे, तुम्ही 15-20 वर्षापासून बाग करता. ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतं उत्पादन किती निघालं? आता सध्या अजून तर आपलं फळ नाही आहे. आज फूट निघाली, चांगली निघाली, बेस्ट निघालेली, झाडाच्या कंडिशनपेक्षा जास्त निघालेली. कारण असं एकही डोळा खाली नाही आहे की तिथं फूट नाही. आतल्या भागात असो, शेंड्याला असो, सगळ्या झाडावर सारखी फूट निघालेली. बरोबर आहे. आता हे टिकवण्यामध्ये आपल्याला निसर्गाची हानी आहे, भरपूर गोष्टी, अनेक गोष्टी. पण याच्यातूनही असं आता या फुटीनुसार काय वाटतंय की यावर्षी आपण उत्पादन किती घेऊ शकतो या भागात? आता तिघाचं पण आम्हाला शेतकऱ्यांना न्यूट्रल मत पाहिजे. आता सचिन पाटील, तुम्ही 3-4 वर्षापासून बागा खूप सिरियसली करतात. मागच्या वर्षी नारायणगावमध्ये सगळ्यात जास्त भावामध्ये विकलेला बाग तुमचा होता.
ठीक आहे, म्हणजे आम्ही फळबाग सोबती आमच्या टीमपेक्षा आमच्या बागांपेक्षा तुमच्या बागाचे पैसे जास्त झाले, म्हणजे हे जग जाहीर आहे सगळ्यांना. आता तुमचा पण अनुभव आहे. आता ह्या झाडांना आणि या फुटीला बघून जर ही गुंडी टिकली, म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे बरं का, म्हणजे आता हे फळबाग सोबतीसाठी सुद्धा चॅलेंज आहे. जर ही गुंडी टिकली तर तुम्हाला काय वाटतं किती माल याच्यामध्ये लागू शकतो? राम राम. राम राम. हे या झाडालाच कमीत कमी मला 200 की झाडं म्हटले तुम्ही, 210च्या आसपास झालं. 20 टनाला माल निघाला माझी. आणि हे झाड खूप मोठं आहे, 1 क्विंटल सहज माल दे. आता हे 100% फुटलेलं झाड आहे. याच्यातलं 1% जरी टिकलं म्हणजे 99% जरी गळ झाली तर मला माझा अंदाज आहे एका झाडाला 1 क्विंटल माल निघालं सरासरी. आणि जर 230 झाडं सोडून द्या लहान मोठे ते 1 क्विंटल माल निघाल. 20 टन धरलेला कमी 20 टन. आणि त्याच्यात तुम्हाला जपावं लागेल पाण्याला याला त्याला. ते पाणी नियोजन तर चालूच आहे. नियोजन आपण कारण मागच्या वर्षी सर पाणी व्यवस्थापन आणि झालं नाही या त्याच्यामुळे. झाडाचं काय माहिती आहे का तुम्हाला, ही झाडाची लाईफ एवढी वाढलेली आहे की इथून पुढे 15 वर्ष चालणार. आणि या झाडाचं वय किती आहे बाबासाहेब भाऊ? 16 वर्षाचं झाड आहे. म्हणजे अजून 15 वर्ष तुम्हाला काही टेन्शन नाही. आता पहा ना तुम्ही 16 वर्षाचे झाडं म्हणल्यानंतर नाही नाही ते माग आता त्याचं कसं झालं ते मागं खायला एखादा कुपोषित बालक कुपोषित बालक. तसं तसं झालं नाही, ते. कुपोषित जवान होता तो. माहिती? दत्ता भाऊ तुम्हाला काय वाटतं? नाही, खूप छान. नाही 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 आपलं ॲव्हरेज किती निघेल ते सांगा. आवरेच आता सांगितलं ना सचिन. बरं दत्ता भाऊ, मागच्या वर्षी ज्यावेळेस आपण आलो तर तुम्हाला काडीची स्थिती माहीत होती हा. आणि काडीवाला शेवटपर्यंत आम्ही शोधलाच नाही नंतर, कारण ती काडी रिकवर केली आणि ज्या खालच्या गळफांद्या होत्या नाही, नाही, त्या आपण काढून घेतल्या. मातीवरलंही काम झालेलं आहे यांचं. जमिनीवर जास्त काम केलं रिझल्ट त्याची वरती आली. पाण्याचं मी नियोजन पहिल्या वाक्यातच सांगितलं तुम्हाला, कारण आपण जे न्यूट्रियन्स बॅलन्स पाहिजे झाडामध्ये ते करण्याचा प्रयत्न केला. ते मुळवाटा असो, शेती करताना झाडावाटा 100% असो. केमिकल होऊ शकत नाही. हम्म. याला 30-40% सेंद्रिय असं खत. सेंद्रिय सगळ्याच नियोजन झालं. सारं नियोजन स्लरीचं होतं. नियोजन, फवारण्याचं नियोजन, खताचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन. कारण ही जमीन आहे हलक्या स्वरूपाची, इथं पाणी आणि उताराची जमीन आहे ना, जमीन आहे. फळबागेतील अनुकूल आहे. आणि तुमच्या माहिती सांगतो याला आम्ही पहिले रासायनिक खत अजून टाकलं नाही. शून्य अजून नाही रासायनिक. बागेमध्ये रासायनिक नाही, डोस नाही. पडलेला नाही. तुम्हाला नाही पडलं. तुम्हाला सांगतो मी, रासायनिक खत निसर्ग देत असतो. हम्म. हे हवेवाट नायट्रोजन हवेवाट येतो. ही गरज नाही, पण काय आहे, शेतकरी काय करते गप्पा कप आणून टाकी, तिची गरज नाही. तुम्हाला जमिनीवर आता सेंद्रिय आमचं रासायनिक खत केव्हा पडेल जेव्हा सर मस्के सर म्हणते त्यावेळेस टाकायचं. आता काही त्यावेळेस टाकायचं. काही शेतकरी काय म्हणते युरिया टाका 4 गोणे अर्धा किलो एका झाडाला. तिची गरज नाही आहे. ती 4 दिवस काम करत आणि ती वाया जाते. व्हायचं. आहे नाही जिची गरज आहे. झाडाचं बहार नियोजन वेगळं, झाडाचं संगोपन वेगळं. या नाही, दोन गोष्टी ज्या खताच्या नका नियोजनामध्ये सुद्धा 25-25-50 वाला जो फॉर्म्युला आहे ना, ज्याच्यामध्ये 100% तुमचं सेंद्रिय खत झालं, रासायनिक खत झालं आणि Compost. जैविक खत झालं, या तिघांचं 25% व्यवस्थित जैविक, नियोजन जरुरी 25% असतं. सेंद्रिय आणि 50% रासायनिक या पद्धतीत. पण ते वन टाइम नको. नाही, त्याचे पण 3 वर्षभर- टप्पे, वर्षभर- वर्षातून 3 टप्पे जर झाले ना तर मग व्यवस्थित नाही व्यवस्थापन आता होतं. आपण डिकम्पोज टाकलं ना आपण ते तिचं 270 रुपयाला तर बॅग पडली आपल्याला. आणि टाकले किती आपण एका काडी झाडाला कचरा असतो तो. हा काडी कचरा आहे. Compost 13 किलो खत टाकलं होतं. कंपोस्ट खत टाकलं ना सेंद्रिय आपण. खतामध्ये सेंद्रिय आणि याला आहे ना, माझ्या माहितीच तुझ्याला जरा रासायनिक डोस देऊच नका. हे जे रान बी तुमचं जरा थोडं हे हलकं आहे एकदम. हा. आणि सध्या गरज नाही, पुढं गरज याला. पुढे गरज आहे. बरं सचिन पाटील, मागच्या वर्षी ज्यावेळेस आपण हा बाग बघितला, तुम्ही दोघं सोबतच होते. आज त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, कारण तुम्ही त्या दिवशी उभे होते इथं. म्हणजे यावर्षी तुम्हाला त्या झाडांना बघून वाटत होतं का हे नाही नाही recover यावर्षी होतील? असं वाटतच नव्हतं की झाड नाही नाही वाटायला वाटलं नाही. याच्यात मेहनत आहे ना, साहेबांची पण आहे म्हणजे मार्गदर्शन, आणि त्याच्यानं शेतकऱ्याचं 100% वाटा याच्यात. ते याच्यावर जास्त मेहनत केली. आता ते थोडं आणि गोड तशी गोष्ट म्हणजे एकदम भारी गेलं त्यांनी. आज काही झाडं म्हणजे खोडाला माल लागलेला अक्षरशः. तुम्हाला जर पाहायचं असलं ना तिला खोडाला माल आपण आहे. शेवटी दाखवा ना व्हिडिओ मध्ये, दाखवा ना. मग ते खोडाला सुद्धा माल आहे. ठीक आहे. हा, हे खोडाच्या फांद्याला सुद्धा माल आहे. हे असं लोक म्हणते का खोडाला माल लागत नाही, नंबर 1 काम झालेलं. ठीक आहे, हे खोडाला माल आहे. हे सगळं आपण खोडाला माल आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, बरेचसे शेतकरी झाड खराब झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता JCB लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि इथं सुद्धा ह्या भागामध्ये आल्यानंतर बरेचसे लोक हेच सांगायचे की इथं JCB लावायला पाहिजे. आणि यावेळेस काय झालंय माहिती आहे का, आपण जास्त बाहेर लावा. आपल्या साईडला आपल्या भागामध्ये आपल्या फूट जास्त भागामध्ये आहे. आपल्या भागामध्ये जास्त. नाही नाही, याचं तुम्हाला एक सांगतो की पान आहे ना, याची गळच होऊन देणार नाही.
हे जे पान वरचा माल जरी गळाला तरी जे पानातला माल असतो का हे दिसत नाही बरं का हे दिसत हे पुढं आता हे जी ही पिवळी गुंडी ही गळून जाणार म्हणजे हिरवी गुंडी 100% सक्सेस होणार. आता याच्यातली एक जरी गुंडी राहिली म्हणजे याला वजन भरपूर झालं ना लय लय झालं. लय झालं ना हे फांद्याची ताकद आता झालं तीन गुंड्या हे जाऊ पूर्ण गळून द्या ना तुम्ही एकच टिकून द्या ना. तरी लय झालं. हा भरपूर झालं ते आणि पूर्ण कायला गळून द्यायचं आपण. पूर्ण म्हणजे हे जे याचं आता लय मेहनतीने बाग सुधारलेला आहे. बागेत सुधारलेलं आहे. सगळं आपल्या हातात नाही, आणि झाडाच्या विशेष म्हणजे कॅपॅसिटीनुसारच काय? माल लागत फार- असतो. ह्या अशा पहिल्यांदा अशा फांद्याला कधीच लागलेलं नाही. नाही, बारच त्याच्यात लावणार. ताकदच नव्हती ना. ताकद नाही. ताकद वाढलेली तरी आता आणि विशेष मग लोक थोड्याच्या टायमाला रासायनिक खताचा डोस किती टाकतात. आपण एक म्हणजे फक्त डिकम्पोज फक्त नाही, काय नाही, तुम्हाला हे एकदम तुम्हाला- साधारण नाही, मध्ये नाही, टाकलेलं आहे सरांनी सांगितलं. रासायनिक खत म्हणजे काय करतं ते पुढचं काम आहे त्याचं 2-3 महिना पण याचं पहिले झालेलं काम आहे ना ते काम आपलं आलं जे वार्षिक हा, नियोजन वार्षिक झालं नियोजन आहे का, का? त्याच्यावर हा जी वर्षाची ताकद होती वर्ष टाकलं. ती आता निघाली. तुम्हाला वार्षिक सांगतो नियोजन. अचानक केलेली शेतीत गोष्ट सक्सेस नाही. शेती कशी आता शेती खर्च झालेली नाही, खर्च काय शेतीचं सचिन भाऊ, मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही ह्या बागाची ट्रीटमेंट सुरू केली, आमची गाडी येऊन थांबायची समोर. हे असू नसू आम्ही बागात असायचो. त्यावेळेस बरेचसे लोक म्हणायचे, आता त्यांची नावं घेऊ नये, पण बरेचसे लोक असे म्हणायचे की बाबासाहेब भाऊला काय कळतं, हा, हे डॉक्टर आहे, हे डॉक्टर आहे, ते blood बाहेरचे sample डॉक्टर घेतात, आहेत. हे करतात, ते करतात. हां, हे कधी आणि शेती करायची? हे जे गाडीमध्ये येतात यांना तर काय आता सांगायचंच आहे, यांचं काम आहे. येतात, हे फिरतात, बागात जाऊन येतात. काय होणार आहे याचा बागामध्ये? काहीच होणार नाही, काहीच बदल होणार नाही आहे. शेवटी JCB लावावं लागेल. हे आम्ही आमच्या स्वतःच्या कानाने ऐकलेलं आहे. JCB नाही. हां, 1-2 लोक असं जे मला ओळखत नव्हते संतोष रोडे पाटलाला पर्सनली, त्यांनी बोलतात हे काय बावळटसारखं चाललं म्हणे यांचं, हे झाडं कुठं सुधारणार आहेत का? आता तुम्ही सुद्धा या झाडाची परिस्थिती त्यावेळेस बघितली होती. झाडं खरंच तर आज मला पण त्या लोकांना विश्वासाने सांगायचं की आता झाड सुधारलं का नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. झाड म्हणजे झाडच बनलेलं आहे ते. नंबर 1 झाड बनलं. झाड म्हणजे मी 1 क्विंटल जर माल द्यायला त्यांचे पैसे फिरले ना एका झाडाने. त्यांच्या चेहरा एवढा हास्य हो त्यांचं. नाही म्हणजे ते सकाळी डबा घेऊन इथं आलेला. आणि सगळे दोघांच्या कृपेमुळे कसं माहिती का, यांनी सांगितलं असं करा. अहो आमची कृपा वगैरे काही नाही तसं आहे. नाही. नियोजन लावून देणं फार महत्वाचं आहे. मी काय टाक म्हणलं की टाक, हे टाकायचं की ते टाक, कोणी आलं तर सांगतच नसतं. पण ते तसं नाही बाबासाहेब, बहुतेक टायमावर करणं महत्वाचं आता असतं. वर्ष लागलं कम्प्लीट आपल्याला. मी म्हणतो वर्षभर म्हणजे त्यांनी जेवढं मला फॉलोअप केला तेवढं मी फॉलोअप केलं, म्हणून माझे झाडं सुधारले. आता डायरेक्ट त्यांना मला असं नाही राव काय आहे, तुमचं काही ट्रीटमेंट मला काही आवडाय ना, तुम्ही 2 महिन्यात मला काही रिझल्टच द्याय ना, असं शक्यच नाही. असं बरेच जण म्हणतात, ते सोपं नाही ना. आणि वर्षभर तर द्यायला लागेल ना समोरच्यांना. आपलं त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं म्हणलं तर वर्षभर त्यांना बी ते द्यायला पाहिजे. तेच मला एक शेतकरी मित्रांना सगळ्यांना मेसेज द्यायचा आहे की ज्यांची झाडं डिस्टर्ब झालेली, ज्या झाडांवर काडीचं जास्त परिणाम आहे, तिथं पान संख्या कमी आहे, फळ तिथं लागत नाही. उत्पादन कमी होते, त्यांनी 1 वर्षभराचं ट्रीटमेंट घ्यावं व्यवस्थित. वार्षिक नियोजन केल्याशिवाय आपण पुढच्या बहाराचं नियोजन करू शकत नाही. झाडामध्ये जोपर्यंत पान संख्या वाढत नाही, फांद्यांचं विस्तार वाढत नाही, झाडामध्ये स्टोरेज वाढत नाही, तोपर्यंत तुम्ही बहार घेऊ शकत नाही. पानांवर आणि मुळांवर या 2 गोष्टीवर जे ट्रीटमेंटमध्ये कामं करतात त्यांच्या झाडामध्ये असे रिझल्ट दिसतं. त्यामुळं झाडांचं संगोपन आणि झाडाचं बहार नियोजन या 2 टप्पे विद्यापीठाने वेगवेगळे केलेले आणि त्यानुसारच आपण नियोजन करायला पाहिजे. हे नियोजन आपलं सक्सेस राहतं. कारण वार्षिक नियोजनामध्ये आपल्याला हे आज दिसतंय, हे सगळं आपलं प्रॅक्टिकल आहे सर. आज वर्षभरात जे काही नियोजन केलं आपण तांबे सर, बरोबर त्याचं हे प्रॅक्टिकल. कारण त्याच्यामध्ये आपण तुमचं झाडाचं संगोपनाचा टप्पा वेगळा केला होता वार्षिक, आणि बहार नियोजनासाठी जो ताण अवस्था असो, विश्रांती अवस्था असो, ते नियोजन वेगळं केलं होतं. त्यामुळे आपल्याला आज रिझल्ट दिसत आहे. पण एक मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये, आपण आंब्या घेतला, नंतर मिरग्या घेतला, मिरग्यामध्ये 10 ते 10 टन काढून नाही नाही तेवढा चालू- आपला खर्च नाही, निघून नाही, गेला. तुमचं मेन म्हणजे झाड सुधारायला पाहिजे. आपली झाडाची हे होतं की बुवा झाड डेव्हलप व्हायला नाही, पाहिजे. सर मालामध्ये झाड सुधारताना आता ते शेवटी पान घेणार आहे ना. पान घेणारच आहे. हा, नॉर्मली काय होतं, आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगत माल असतो किती जर माला की एकच बहार असावा. नाही, नाही, नाही. आपण झाड डेव्हलप करायला पाहिजे ना. आपण वर्षभर फक्त झाड डेव्हलप करायचं, पण आपल्याला उत्पन्न बी दिलं ना. ते महत्वाचं आहे. उत्पन्न निघणार असेल त्याच्यात. मग उत्पन्न बस चालू झालं मध्ये आपल्याला उत्पन्न आपला निघणार खर्च नाही पाणी सगळं म्हणजे झाड म्हणजे पुढच्या झाड वर्षासाठी डिस्टर्ब टाका. असताना आपण उत्पादन नाही घेतलं आणि हा. झाडायचं होतं. मग मी तेच आणि सांगितलं, या झाडाचं- संगोपन झाडाचं आणि बहार हे नियोजन. झाडाचं एक 2 विशेष आहे, टप्पे. म्हणजे झाड वरती एकदम भारी बांधलेलं आहे असं हम्म. छत्रीसारखं. छत्री सर याच्यात जरी वाकलं तर आज 2-3 फूट खाली येते. सर मला काय म्हणे, ह्या मोठ्याल्या फांद्या ज्या आता हे सगळे जे मोठ्या फांद्या कट केल्या का, आता ही एवढी फांदी कोणी कट करीन का? सर म्हणे फांद्या कट कर.
सगळं वर सगळं आतलं स्टोरेज वर काढून जाऊ द्या घेतलं म्हणजे खालचं लेवलला जेवढं गेलेलं आहे आता 16 वर्षाचा बगीचा आहे, कधी वडिलांनी कधी छाटणी केलेली नाही कधी. नाही हाड एवढी कोणी छाटणी केली आता तुम्ही सांगा इथं किती फांद्या होत्या त्या 2-3 फांद्या मी जर काढून टाकल्या. आपण जे खालच्या नावांतर फांद्या काढल्या त्याच्यामुळे काय झालं, खोडाला सुद्धा माल लागला हा, तुमचा. पडायला मला. झाडाला जे पाहिजे ते नाही. स्टोरेज सगळीकडे मिळालं. झाडाचे जे वयानुसार झाडा छाट वरती जात असते जे खालत्या खाल ऑटोमॅटिक निघत जात असते. आणि काय होतं कधी लागतच नव्हतं माल. हा. आणि ते खाली काय होतं खाली गळून तुम्हाला बी एक जात होतं. तुम्हाला सांगू का याच्यानंतर तुमच्या झाडाला असाच माल लागणार जवळ तुम्ही घेणार का त्याच्यात ताकद ठेवली नाही मग तेच तुम्हाला ना. बरोबर देणार. आणि आता हे आता मार्गदर्शन यांचं म्हणल्यावर आपल्याला काय आपल्याला नुसतं करायचं काम आहे. आपण दुसरं हे काय चला अरे तू या कांद्याचं रूप कोणाचं आहे कांद्याचं रोप बहिणीचं आता ते मध माशाला येत असते चला सर, तुम्हाला काही मेसेज द्यायचा? मी संतोष रोडे पाटील. आता आज यांचा मित्र, अगोदर डॉक्टर आम्ही ज्यावेळेस या बागेत आलो आणि ट्रीटमेंट सुरू केली तर थोडंसं माझ्याही मनामध्ये धुकधुक होती की हा शेतकरी तग धरेल का नाही. योगेश साहेब मला म्हणायचे आपण ट्रीटमेंट दिली पण झाड सुधारायला तर जवळजवळ 1 वर्ष पाहिजे. तर त्या काळामध्ये एक गोष्ट जी आम्ही बाबासाहेब भाऊला पण आम्ही सांगितली नाही आतापर्यंत, लपूनच ठेवली त्यांच्यापासून. त्याच्या मागचं कारण होतं, ती गोष्ट ही होती की योगेश आम्हाला ज्यावेळेस म्हटले याला वर्षभर लागेल आणि हा शेतकरी तग धरेल का नाही, त्यावेळेस मी त्यांना एक गोष्ट सांगितली. म्हटलं हे बघा सध्या आहे डिसेंबर जानेवारी, यांनी बाग फोडलेला आहे. त्यावेळेस थोडंसं लवकर फोडलं होतं तुम्ही आणि फुटतं कुठं नव्हतीच, समजा थोडीफार दिसत होती. म्हटलं शेतकऱ्यांनी वर्षभर काम करावं बागामध्ये, याच्यासाठी चांगला पर्याय हा आहे की आपण याचा मिरग्या प्लान करावा. आणि मिरग्या प्लान करायला आपल्याला एप्रिल मे मध्ये त्याला तानावर सोडायचं आहे. त्याच्या अगोदर ताकद द्यायची. तर आम्ही यांना प्रत्येक वेळेस हे सांगायचो की झाडाला ताकद द्यायची, आपल्याला ताकद द्यायची. काड्या एवढ्या होत्या, हे म्हणजे सर काड्या आपण ताकद जरी दिली तर ती ताकद जाणार कुठं, ती काड्यावर जाणार. तरीही आम्ही ती रिस्क घेतली, काड्यावर आम्ही फवारण्या मारल्या. बरेचसे लोक म्हणायचे की हे काय आपलं औषध खर्च करायचं काहीतरी म्हणून काड्यावर मारायला, बघा काही होणार आहे का. त्याला ट्रॅक्टर फवारणीवालीच म्हटले होते एकदा दोनदा. ट्रॅक्टरवालाच म्हणजे फवारणीवालाच यांना म्हणे की हे काड्यावर कुठे फवारण्या मारत असतात. ठीक आहे, पण आमच्या एक गोष्ट लक्ष डोक्यात होती की जोपर्यंत आम्ही झाडाला ताकद देणार नाही तोपर्यंत मिरग्याचं नियोजन होणार नाही. आणि मिरग्याचं नियोजन केलं, मिरग्याचा माल दिसायला लागला किंवा फुल दिसायला लागलं तर शेतकऱ्याला जोश होतो काम करायला. नाही माल असतात पैसा माल दिसला तर मग शेतकरी काही करायला माल तयार दिसला तर माणूस झोपत नाही. झोपेतून उठून डाबा घेऊन आले ते. मग यांचं तसंच झालं, यांना माल दिसत गेला आणि एक काम करत गेले आणि ती ताकद झाडाला मिळाली. शेवटी झाडं सगळे रिकवर झाल्यानंतर आम्ही काड्या काढल्या आणि काड्या त्यांनी स्वतः काढ आपण घरीच काढल्या स्वतः. म्हणजे मी असा शेतकरी एवढ्या मोठ्या झाडामध्ये स्वतः घरी काय ते घेऊन कोयता घेऊन, कोयता घेऊन कटर घेऊन, कैची कोयता दोन्ही होतं. कोयत्याने काढल्या मोठ्याला फांद्या. तर ज्यावेळेस आम्ही आलो हे म्हणे काड्या काढणं चालू आहे. म्हटलं चला बघाव की लेबर काय म्हणतोय. तर इथं कळालं की लेबर हे स्वतःच आहेत. म्हटलं अजून लोक कुठे आहेत, म्हणजे मी एकटाच काढू लागलो. तर अशा प्रकारे हे झाडं सुधारलेले. शेतकरी मित्रांनो बघा, कोणतंही झाड जे आपल्याला असं वाटतं की हातातून गेलेलं आहे, त्याला आपल्याला उत्पन्न निघायना, उत्पादन व्हायना 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, JCB लावायचं मन करतंय, अशा झाडांना सुद्धा रिकवर केलं जाऊ शकतं. याचं अप्रतिम उदाहरण आहे रहाटगाव शिवारामध्ये डॉक्टर तांबेंचं, जे 24 घंटे शेतकरी नाही आहेत. किती घंटे शेतकरी तुम्ही? मी फक्त पार्ट टाइम पार्ट टाइमच व्हायला लागत नाही मला. संध्याकाळी दिवसभर पाणी आपलं आले केलं. 12-13 किलोमीटरला पैठण आहे इथून. तिथून येऊन हे शेती करतात. राहायला पैठणला आहे आणि त्यांच्याकडे लेबर नाही, काही नाही. स्वतःच लेबर, स्वतःच म्हणजे सगळ्या गोष्टी मालक, सगळ्या गोष्टी त्यांनी करून हे झाडं सुधारून दाखवलेले आहेत. बाजूच्या पट्ट्यामध्ये बरेचसे झाडं सुधारले होते, पण त्या झाडांमध्ये यांना डाळिंब लावायचे त्या साईडला, म्हणून आपण 7-8 झाडं तिथले काढलेत. तर अशा प्रकारे या बागाची निगा त्यांनी केलेली आहे. चला तांबे सर, बेस्ट ऑफ लक. अभिनंदन परत एकदा. धन्यवाद. तुमचं दोघांचं पण अभिनंदन, तुम्ही वेळ दिला आमच्या व्हिडिओला. विजय म्हणजे पहिल्या वेळेस सुद्धा होते इथं आणि आजही आहात. एक वर्षानंतर झाडाचे बदलाव तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितले. चला धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.